हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सफेद उडदाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर डाळ इथे मी 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. तर 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ वाटायची आहे. अगदीच जर वाटलं तर 2 ते 3 चमचे पोह्यांचे पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. डाळ चिकट असते त्यामुळे आपल्याला थोडी थोडी डाळ घेऊन ही वाटायची आहे. तर पाहू शकता इथे मी सर्व डाळ वाटून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर यामध्ये मी खूप जास्त पाणी घातलं नाही आहे. अगदीच 2 ते 3 चमचे पाणी मी यामध्ये घातलं असेल. आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत, कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली. तुम्ही यामध्ये बारीक कट केलेला कांदासुद्धा घालू शकता, हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. असं फेटल्यामुळे आपण जी भजी बनवणार आहोत ती आतून जाळीदार आणि सॉफ्ट होते. त्याच्यामुळे व्यवस्थित छान असं हे फेटून घ्यायचं आहे. तरी ते मी 5 मिनटं हे बेटर फेटून घेतलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. तरी ते मी 5 मिनटं झाकून ठेवलं होतं हे बेटर. आता पुन्हा आपल्याला याच्यावरचं झाकण काढून हे पुन्हा एकदा 1 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तरी ते मी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे. तर आता आपण चेक करूया तेल गरम झालं आहे का. त्यासाठी थोडंसं बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर पाहू शकता इथे तेल व्यवस्थित आपलं गरम झालं आहे. भजी सोडायच्या अगोदर गॅस फुल ठेवायचा. त्यानंतरच आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे. तर आता इथे मी छोटे छोटे भजी यामध्ये सोडणार आहे. तुम्हाला किती आकाराची भजी यामध्ये सोडायची आहे त्यानुसार तुम्ही सोडा. तर आता इथे सर्व भजी मी यामध्ये सोडून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. भजी सोडताना आपण हातावर तेल उडणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी सर्व भजी यामध्ये सोडून घेतले आहे. तर लगेचच आपल्याला हे हलवायचं नाही आहे, नाहीतर हे असं खाली चिकटलं जातं. 1 मिनिटभर आपल्याला थांबायचं आहे आणि मग नंतर हे असं हलक्या हाताने मोकळं करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे असं आलटून पालटून आपल्याला हे सगळीकडून छान असं तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप जास्त फास्ट देखील ठेवायची नाही आणि खूप जास्त स्लो देखील ठेवायचं नाही आहे. फास्ट गॅसवरती तळलं तर मग भजी आतून कच्ची राहील आणि स्लो गॅसवरती तळलं तर मग ही भजी जास्त तेल पितील. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून हलवून छान असं तळून घ्यायचं आहे. तर आता ही भजी तळून झाली आहे. आता आपल्या याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आता ही सर्व भजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता ही भजी काढून घेतल्यानंतर पुन्हा गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे आणि दुसरीसुद्धा बॅच यामध्ये तळून घ्यायची आहे. फास्ट गॅस ठेवूनच आपल्याला ही भजी यामध्ये सोडायची आहे, कारण की बॅटर थंड असतं आणि मग ते तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं. त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा आणि मग सर्व भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पाहू शकता इथे मी सर्व भजी यामध्ये सोडून घेतली आहे. आता 1 मिनिटभर थांबायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ही भजी आलटीपलटी करून घ्यायची आहे. तर खूप छान लागते चवीला देखील ही भजी आणि अगदी झटपट होते. तर नक्कीच ट्राय करा तुम्हीसुद्धा.
तर आता ही सुद्धा आपली बॅच तळून झाली आहे. आता ह्याला सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही उडदाच्या भजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता मी एक भजी तुम्हाला तोडून दाखवते. तर पाहू शकता आतून खूप छान अशी जाळी देखील आली आहे आणि आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी अशी ही भजी झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.